मानस सरोवराचे शुद्धीकरण ही लघुकथा आपणासोबत सादर करीत आहे. मी आहे महेश लोखंडे. मानस सरोवराचे शुद्धीकरण. मनाचे शुद्धीकरण करण्याची ही कथा. सुंदर शांत होते मानस सरोवर आणि त्याच्या काठावर वसलेले एक छोटेसे नगर. नगरवासी सुखी होते कारण त्यांच्या मनात शांतता होती आणि सरोवराचे पाणी निर्मळ. या सरोवराची काळजी घेत होता शांतकर्मा, जो शुद्ध करत होता मानस सरोवर. पण एके दिवशी दोन मोठे शत्रू गुपचूप आत घुसले. एक होता रागी म्हणजे कामछंद, वासना, आणि दुसरा क्रोध म्हणजे व्यापाद. द्वेष रागीने पाणी गरम केले आणि क्रोधाने ते हलवून गढूळ केले. शांतता भंग झाली आणि जलाशयाची शुद्धता निघून गेली. निर्मल जलाशय अशुद्ध झाला आणि त्याच वेळेला या पाण्यामुळे नगरवासी घाबरले. रागीमुळे त्यांचे मन चंचल झाले आणि क्रोधामुळे त्यांनी एकमेकांना ओरडायला सुरुवात केली. सरोवराच्या शुद्ध पाण्याशिवाय त्यांना आता शांती मिळेनाशी झाली. एकमेकांशी भांडणं, वैरत्व, द्वेष, मत्सर, घृणा, तिरस्कार हा वाढला होता. पाहता पाहता आणखी एक शत्रू आला. निद्राळू, थिनमिद्ध, आळस आणि सुस्ती इतका मोठा होता की त्याने सरोवरावर पूर्ण सावली धरली. त्यामुळे नगरवासी आळशी झाले आणि त्यांची बुद्धी मंदावली होती. सगळे निष्काळजी झाले, हलगर्जीपणा करायला लागले, कामात टाळाटाळ करायला लागले आणि चालढकल वृत्ती वाढली. याच वेळेला लवकरच एक चपल, उद्धच, कुकुच्च म्हणजे अस्थिरता आणि शंकाई म्हणजे विचिकिच्छा, संशय हे आले. चपलने पाणी सतत उडवत ठेवले आणि शंकाईने तर पाण्यावर एक जाड धुक्याचे आवरण तयार केले. यामुळं अस्थिरता निर्माण झाली, चंचलता निर्माण झाली आणि संशय किंवा शंकाखोर वृत्ती ही वाढू लागली आणि यामुळं ते सरोवर अशुद्ध झालं. शांतकर्माने पाहिले की पाचही शत्रू म्हणजे 5 निवरण मानस सरोवरात घुसले आहेत आणि त्याने पूर्ण मन गढूळ झाले आहे. त्याने डोळे मिटले आणि आतल्या आत शांत धम्माचे स्मरण केले. समाधीची वेळ झाली होती. तो आता या 5ही शत्रूंना घालवण्याचा निर्धार करून बसला होता आणि त्याने आपल्या प्रयत्नांना सुरुवात केली. मग त्याने मनात मैत्री, करुणा आणि शांतीचा प्रकाश पसरवला. त्या निखळ शीतल प्रकाशात रागी म्हणजे कामछंद आणि क्रोध, व्यापाद यांची आग विझू लागली. त्यांना तिथे थांबणे असह्य झाले आणि ते तिथून पळून गेले. काम आणि क्रोध यांना बाहेर काढल्यानंतर आता 3ऱ्या शत्रूंबरोबर त्यांना संघर्ष करावा लागला. शांतकर्माने स्वतःला सावध केले. वीर शक्ती वाढवली म्हणजे प्रयत्न वाढवले. पहिल्या ध्यानाच्या वितर्क, विचार, मनन चिंतनाच्या उष्णतेपुढे निद्राळूला झोप घेणं अशक्य झालं आणि तो विरून गेला. तोही अपयशी ठरला आणि निघून गेला. उत्साहापुढे आणि कामतत्परतेपुढे सगळं विरून गेलं. आता फक्त चपलता आणि शंकाई वृत्ती उरलेले होते. शांतकर्मानं एकाग्रता म्हणजे एकचित्त धारण केलं आणि प्रज्ञा म्हणजे विशुद्धी ज्ञान वाढवलं. एकाग्रतेनं चपळता शांत झाली आणि प्रज्ञेमुळं शंकाईचं धुकं, त्या धुक्याचं आवरण गळून पडलं आणि सर्व धुकं निघून गेलं. आणि अशा पद्धतीनं ते मानस सरोवर शुद्ध होऊ लागलं. 5ही शत्रू बाहेर पडले. मानस सरोवर पुन्हा शुद्ध, शांत आणि निर्मळ झालं. नगरवासी आनंदाने ते स्वच्छ पाणी पिऊ लागले. आता त्यांना खात्री होती की जेव्हा जेव्हा संकट येईल
तेव्हा शांत कर्माच्याच मार्गानं मन शुद्ध करता येईल. समाधीमध्ये किंवा समाधानामध्ये अडथळे हे 5 आहेत, यांना घालवलं पाहिजे. जसं सरोवरामध्ये गढूळपणा आला, गाळ आला, त्या गढूळपणामुळं, गाळामुळं त्या सरोवराच्या पाण्यामध्ये प्रतिबिंब दिसत नाही. तसंच मनामध्ये सुद्धा कामभावनेचा गाळ आला आणि त्यामुळं मन हे कामांध झालं. कामभावनेमुळं अंध झालेल्या मनालाही सत्य दिसत नाही. जसं उकळलेल्या पाण्यामध्ये सुद्धा प्रतिबिंब दिसू शकत नाही. त्यामध्ये उकळणारं जे पाणी आहे त्यामध्ये प्रतिबिंब दिसणार नाही. तसं रागानं ज्या वेळा मन उकळलं जातं, राग, द्वेष, मत्सर, क्रोध या भावनामुळं मनात सत्य दिसू शकत नाही. शेवाळलेल्या सरोवरामध्ये शेवाळ पसरलेला आहे, पान वनस्पती पसरलेल्या आहेत पाण्यावर सगळीकडं. त्या जलाशयामध्ये सुद्धा जसं आपलं प्रतिबिंब दिसू शकत नाही, तसंच मनामध्ये आळस असेल, अज्ञान असेल, तर अंधश्रद्धा असेल, तर यामुळं सुद्धा आपल्याला सत्य दिसू शकणार नाही. ज्या वेळेला वाऱ्यानं पाणी हलत असतं, लाटावर लाटा येत असतात आणि त्या हलणाऱ्या वाऱ्यामुळं पाण्यामध्ये प्रतिबिंब दिसू शकत नाही, तशाच पद्धतीनं ज्या वेळेला भीती मनामध्ये दाटून येते, त्या भीतीच्या लाटेमुळं आपल्या मनामध्ये सुद्धा आपल्या मनाला सत्य दिसू शकत नाही. जसं रंग मिसळलेल्या पाण्यामध्ये, जलाशयामध्ये सुद्धा रंगीत पाण्यामध्ये प्रतिबिंब दिसू शकत नाही, तसंच मनामध्ये सुद्धा संशयाचे विचार असतील, ज्यावेळेला शंका असतील आणि श्रद्धा नसेल, तर आपण सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्नशील राहू शकत नाही आणि आपल्याला सत्य दिसू शकत नाही. या 5 काम, क्रोध, मोह म्हणजे आळस, भीती आणि संशय या 5 विकारांमुळं मनाच्या तळ्यामध्ये अशुद्धता पसरते आणि मनाला सत्य पाहता येत नाही. सत्य न दिसल्यामुळे आपण असत्याच्या वाटेवर चालूत राहतो आणि आपलं नुकसान करतो. पण ज्यावेळेला सत्य दिसतं ते केव्हा, ज्यावेळेला मन असं नितळ आणि शुद्ध असतं, निर्मळ असतं. शुद्ध जलाशयामध्ये जसे त्याचा तळभागातले दगडसुद्धा दिसतात, तळाला असणाऱ्या आणि आपले मासे दिसतात, प्राणी दिसतात, सर्व काही दिसतं. तसंच ज्या वेळेला आपलं मन निर्मळ असतं, त्यावेळेला आपल्याला मनातील आपल्या विचार, आपले भावना आणि त्यातून प्रकट होणारं सत्य स्पष्ट दिसू लागतं.